अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाङ्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। ओम। हरिओम। भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही स्वस्वरूपी नस आहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखी राहावे. मनाच्या श्लोकांमधल्या अगदी शेवटचा श्लोक 187. परी संग सोडून सुखी राहावे असा शेवट असणाऱ्या श्लोकांची एक सिरीज आहे. संग हा मनाशी संबंधित असलेली गोष्ट आहे. म्हणजे आपले इतरांशी असतात ते संबंध असतात, पण मनामध्ये आपण ते धरून ठेवतो तो संग असतो. यमनियमांच्या मध्ये अपरिग्रह असा एक नियम आहे की अपरिग्रह म्हणजे साठा न करणे. आणि आपलं साठा न करणे ही गोष्ट बाह्य सगळ्या गोष्टींचा साठा आपण करतच असतो, म्हणजे वस्तूंचा, कपड्यांचा, भांड्यांचा, माणसांचा वगैरे. पण मन जे आहे ते विचारांचा साठा करून ठेवत असतं, उपभोग प्रवृत्तींचा साठा करून ठेवत असतं. ती प्रवृत्ती राहिलेली असते मनामध्ये. बाहेरून जरी ती प्रगट नाही झाली तरी सुद्धा ती आतमध्ये त्याचा साठा मनाने करून ठेवलेला असतो, कारण त्याला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली की ती प्रवृत्ती ऍक्टिव्हेट करायची आणि त्याच्यामध्ये माणूस सुख मानत असतो. त्या साठ्याचा संग मनाला सारखा असतो. आणि ह्या साठा सुखासाठीच माणूस करत असतो. म्हणून हा कॉन्ट्रास्ट तिथे समर्थांनी सांगितलाय की परिसंग सोडून सुखी राहावे. की एरवी संघ धरून तू आतापर्यंत सुख मिळवायचा प्रयत्न केलास, आता संघ सोडून तुला सुखी राहता येतंय का बघ. हा खरं तर या श्लोकामधले किंवा परिसंग सोडून सुखी राहावे या वाक्याने शेवट होणारे जे सगळे श्लोक आहेत त्याच्यामध्ये गंमत ही आहे की संघ सोडून कसं सुखी राहता येईल. विरागी पुरुषांची आपण वर्णनं ऐकलेली असतात. आणि त्यांना काही लागत नाही हेही आपण ऐकलेलं असतं. सगळ्यापासून ते विरक्त असतात असं ऐकलेलं असतं. पण त्यांची खरी अवस्था काय आहे? समर्थांनी विरक्त पुरुषाचं वर्णन करताना म्हणले, उदंड कीर्ती परी गुप्त रूपे, भिकाऱ्यासारखा स्वरूपे.
म्हणजे दिसताना तो एखाद्या भिकाऱ्यासारखा दिसेल. म्हणजे भिकाऱ्यासारखा इन द सेन्स की त्याच्याकडे काहीच नाही असं वाटेल. पण ती व्यक्ती कार्य अतिशय उत्तुंग करते. उदंड कीर्ती परी गुप्त रूपे. गुप्त रूपाने असतं. यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली. अशी व्यक्ती यश कीर्ती आणि प्रतापांच्या बाबतीत फार एक्सलन्सने काम करते. की जी व्यक्ती आतमधून, कारण का मनाने त्या सगळ्यांचा संग सोडून दिलेला आहे. निसर्गदत्त महाराज म्हणायचे, आपल्या विचारांचे गिऱ्हाईक होऊ नका, असं ते सांगायचे. म्हणजे या सगळ्या संतांच्या वचनामधनं आपल्यालाच एक प्रेरणा मिळते की आपण कसं वागायला पाहिजे. आपल्या विचारांचे गिऱ्हाईक होऊ नका याचा अर्थ की गिऱ्हाईक काय करतो? पैसे देतो आणि माल विकत घेतो. तसं विचार हे दुकान धरलं आणि आपण त्याचे गिऱ्हाईक धरलो तर आपण आपलं लक्ष देतो आणि विषय प्रवृत्ती विकत घेतो. विचारांच्याकडून तो रस विकत घेतो आणि आपलं अवधान देतो त्याच्यामध्ये. त्यामुळे गिऱ्हाईक होऊ नका याच्यामध्ये एक भाग असा आहे की अवधान जे आहे तर ते ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये ठेवा. अवधान जे आहे ते स्वस्वरूपाच्या जाणीवेमध्ये ठेवा, असं महाराजांना म्हणायचंय. म्हणून संग सोडून सुखी राहणे याच्यामध्ये खर तर संग सोडून निसंगपणाने कसं राहायचं. दासबोधामध्ये एके ठिकाणी शिष्याने असा प्रश्न केला आहे समर्थांना की मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान ते पावावे कवण्या गुणे. त्यावरती समर्थांनी छान उत्तर दिलंय, मी पण जाणून त्यागावे. ते मीच मूळ स्वरूप जाणूनच जाणल्यानंतर तुझ्यामधला तुला जो व्यक्तिमत्वाच्या सेल्फचा अहंकार वाटतोय तो आपोआपच सुटेल. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. स्वस्वरूपाचा अनुसंधान कर, स्वस्वरूपाचं ज्ञान करून घे तुझं तूच. मी पण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे. ब्रह्म ही गोष्ट माणसाला काहीतरी खूप इमॅजिनेशन माणूस करत असतो ब्रह्म या गोष्टीची. आपण ब्रह्म म्हणल्यानंतर खरं आपण ब्रह्म आहोत, ब्रह्म आहोत असं अहम ब्रह्मास्मी वगैरे अशी वचनं ऐकलेली असतात, पण मी ब्रह्म आहे असं आपल्याला कधीही वाटत नसतं. ब्रह्म हा शब्द सुद्धा, मी ब्रह्म आहे हे वाक्य ऐकताना पहिल्यांदा आपल्या मनात येतो. तोवरपर्यंत ब्रह्म, आत्मा हे शब्द सुद्धा मनामध्ये नसतात. पण एक शब्द कायम आपल्या सोबत असतो, मी स्वतः, मी, स्व. तेच धरून जायचंय पुढे. ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतांनी माझी सेवा कशी कर हे सांगताना म्हणले, म्हणून मी होऊन माते सेवणे आहे आई ते, जे करी हाता येते ज्ञाने येणे. मी होऊन माते, मी होऊनच माझं भजन कर. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पाणीया, तैसा मज धनंजया शरण येतू. शरण येण्याची व्याख्या सुद्धा मी त्याच्याशी एकरूपता साधणे अशी त्याची व्याख्या आहे. सुवर्णमणी सोन्याला जसा शरण येतो म्हणजे तो खरं तर एकाच स्वरूपाचा असतो. ये कल्लोळ जैसा पाणीया, पाण्याचा कल्लोळ म्हणजे पाण्याची जी लाट आहे ती पाण्याला शरण येते म्हणजे काय, एकरूप होऊन जाते. म्हणजे शरण येणं याचा अर्थ एकरूप होणं. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पाणीया, तैसा मज धनंजया शरण येतो. आणि मग हे समाधान प्राप्त होईल.
परिसंग सोडून सुखी राहावे. सुरुवातीला म्हणले भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. तुला जे जे काही बाहेर सगळं दिसतंय, समर्थ आपल्याला सांगतात की जे जे काही सगळं बाहेर दिसतंय त्या सगळ्यामध्ये एकच तत्व भरून आहे. ही थिअरी तर आपल्याला माहिती आहे की सगळ्या विश्वामध्ये एक चैतन्य तत्व भरून आहे. तेच मी आहे, तेच माझ्या आतमध्ये आहे. सगळ्या विश्वामध्ये व्यापून राहिलेला परमात्मा माझ्या आतमध्ये मी या अस्तित्वाच्या जाणीवेच्या रूपाने आहे. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. त्या सगळ्यामध्ये एक ऐक्य आहे. गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे की सजीव वस्तू झाली तरी देखील ती आहे आणि निर्जीव वस्तू झाली तरी देखील ती आहे. तिच्या या आहेपणाच्या गुणालाच मी नाम असं म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये भरला घनदाट हरी दिसे असं अशी उपमा म्हणजे असा शब्द वापरलाय. घनदाट हरी दिसतो भरलेला. म्हणजे त्याला जरा सुद्धा आकाशाला हलायला जशी जागा उरणार नाही कारण आकाश सगळंच व्यापून आहे. तसाच परमात्मा आहे. त्यामुळे भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. पण आता दुसऱ्या ओळीमध्ये म्हणले परी सर्व ही स्वस्वरूपीनच आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी जरी तो असला तरी सुद्धा त्याचा तू अनुभव घ्यायला ज्या वेळेला जाशील त्यावेळेला तुला या सगळ्या ठिकाणी तो शोधत बसायची गरज नाही कारण इथे तो सापडणार नाही. पिंड ब्रह्मांडाची रचना तू निर्मिली रघुनंदना असं रामपाठामध्ये गोंदवलेकर महाराजांनी म्हणलंय. की सगळीकडे जरी तो असला तरी सुद्धा त्याचा जर का अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या आतमध्ये जाऊन अस्तित्वाच्या भावामध्ये राहूनच त्याचा अनुभव घेता येईल. पिंड ब्रह्मांडाची रचना तू निर्मिली रघुनंदना जगव्यापका आत्मारामा शोधिता ठाई न पडे कोठे. शोधिता ठाई न पडे कोठे. बाहेर शोधायला गेल्यानंतर कुठे सापडत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्याबद्दल खूप सुंदर उपमा दिली आणि त्या काळात ही अशी उपमा किंवा हा अशा प्रकारचा दृष्टांत त्यांनी त्या काळात दिला याचं फार विशेष वाटतं आपल्याला ऐकताना. त्यांनी म्हणलंय की पाणी असतं ना पाणी तर ते जर का वेगाने पडलं तर त्याच्या घर्षणातून वीज निर्माण होते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले शके 1272 म्हणजे इसवी सन 1290 साली ही उपमा दिली हा दृष्टांत दिलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. ते म्हणतात तया उदकाचेनी आवेशे. उदक म्हणजे पाणी. आवेशे म्हणजे वेगात जोरात पडलेलं पाणी. तया उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे. मग तया विजे माझी असे सलील काही. त्याच्यापासून जी वीज निर्माण होईल त्याच्यामध्ये पुन्हा पाणी असेल का. 1290 साली दिलेला हा दृष्टांत आहे. आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरचं इन्व्हेन्शन आणि त्याचं पहिलं मॉडेल हे 1882 साली अमेरिकेमध्ये तयार झालंय. आणि विल्यम आर्मस्ट्रॉंग नावाच्या इंग्लिश सायंटिस्टने त्याचा शोध लावला असं म्हणलं जातं. 1878 साली. आणि ज्ञानोबा हे 1290 साली सांगतात तया उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे मग तया विजे माझी असे सलील काही. मग त्या विजेमध्ये पुन्हा पाणी असेल का. तेच असं नसतं त्याप्रमाणे माझ्यापासून सगळं निर्माण होऊन मी त्याच्यामध्ये नाहीये. अशी फार सुंदर उपमा ज्ञानेश्वर महाराज देतात. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व ही स्वस्वरूपीनच आहे.
मना भासले सर्व काही पहावे, परिसंग सोडून सुखी राहावे. या मनाला जे जे काही भासतं, भासणे याचा एक अर्थ प्रकाशमान होणे असा पण होतो. म्हणजे भा या संस्कृत धातूचा अर्थ प्रकाश असा पण एक आहे. मना भासले सर्व काही पहावे याचा अर्थ अंतःकरणामध्ये जे जे काही प्रकाशित होतं त्या सगळ्याशी संबंधित होऊन त्या त्या वेळेला राहा, पण परिसंग सोडून सुखी राहावे. पण शेवटी हा सगळा संघ सोडून सुखी कसं होता येईल याचं ज्ञान करून घे. तत्व म्हणजे याचं प्रक्रियेची थेअरी समजून घे आणि ऍक्च्युली ती प्रक्रिया कर, असं समर्थ इथे प्रेरणा देतात. नचिकेत्याने यमराजांना या सगळ्या विश्वाचं रहस्य काय आहे? शरीर गेल्यानंतर काय जातं आणि काय राहतं असा प्रश्न विचारला. त्यावरती यमराजांनी, आता छोटा मुलगा अगदी, त्याला हे इतकं गहन ज्ञान काय सांगायचंय आणि हा प्रश्न त्याने कसा काय विचारला, म्हणून यमराज नचिकेत्याला वेगवेगळे आजच्या भाषेमध्ये ऑफर्स देतात की तुझे पुत्र शेकडो वर्ष जगतील असा मी तुला वर देतो, तुला भरपूर आयुष्य देतो, भरपूर तुला सगळं सगळं ऐहिक, तुला काहीही प्रॉब्लेम येणार नाही असं देतो. पण त्याच्यावरती नचिकेता असं म्हणतो की इंद्रियांचं तेज गेल्यानंतर माणसाची काय दयनीय अवस्था होते हे मला कळलेलं आहे. त्यामुळे हे सगळं कधीतरी संपणार आहे की नाही? तर यमराजांच्या कडे दुसरा पर्याय उरत नाही खरं सांगण्याशिवाय. ते म्हणतात की हो, संपणार आहे हे सगळं कधी ना कधीतरी. आणि मग त्याला ते जे ज्ञान सांगतात त्याच्यामधून जे उपनिषद तयार झालं ते म्हणजे कठोपनिषद. कधी कधी असं दिसून येतं सगळ्या उपनिषदांच्याकडे आणि सगळ्यांच्याकडे, सगळ्या वेदांताकडे बघितल्यानंतर, की जे उत्तुंग ज्ञानाचं, उत्तुंग सामर्थ्याचं असं वर्णन कुठे आलं असेल तर ते वेदांतात आणि उपनिषदांमध्ये आलेलं आहे. वेदांत म्हणजेच उपनिषद, उपनिषदांमध्ये आलेलं आहे. म्हणजे आजच्या काळात मॉडर्न सायन्समध्ये जो टॉपमोस्ट रिसर्च असतो तो सायन्स डायरेक्ट सारख्या, सायन्स डायरेक्ट, त्याच्यानंतर आणखीन एक अशी काही खूप मान्यवर पब्लिकेशन्स आहेत, त्यांच्या रिसर्च पब्लिकेशन्सच्या मध्ये तो फाईल होतो आणि तिथे आपला पेपर गेला, त्यांनी आपला पेपर पब्लिश केला, याचा अर्थ खूप मानाची गोष्ट समजली जाते. तसं त्या काळामध्ये हे सगळे वेदांत म्हणजेच उपनिषद ही सगळी आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी जे अब्सोल्यूट ज्ञान सांगितलं, फक्त आजचे मॉडर्न रिसर्चर्स आणि पब्लिकेशन्स आणि आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेला वेदांत याच्यात एक फरक आहे. आजचे रिसर्चर्स त्याचं कमिशन घेतात, लॉयल्टी, त्याची रॉयल्टी घेतात आणि त्याच्या खाली स्वतःचं नाव छापतात की हे मी लिहिलं म्हणून. आपले जे पूर्वज होते त्यांना ह्याची जाणीव होती की हे सगळं माझ्या बुद्धीतनं आत्ता स्फुरण पावत असलं तरी सुद्धा ते मुळात माझ्यापर्यंत ज्ञान माझ्या गुरूंकडनं आलंय. बुद्धी सुद्धा मी तयार केलेली नाहीये, ती मला परमेश्वराने दिलेली आहे. शक्ती, बुद्धी, प्रेरणा सगळं काही परमेश्वराचं आहे. ज्ञान मला गुरूंच्याकडून मिळालंय, मी फक्त माध्यम आहे. इतकं सायंटिफिक धारणा आपल्या ऋषीमुनींच्या होत्या, त्यामुळे कोणीही त्या खाली स्वतःच नाव दिलं नाही. मोस्टली असं म्हणलं जातं की सगळ्या जे वेदांत आहे किंवा सगळी जी उपनिषद आहेत ती सगळी व्यासांनी रचली असं म्हणलं जातं. पण व्यास मुनी इतके वर्षानुवर्ष शरीराने पृथ्वी तलावरती राहणं शक्य नाही. पण मग व्यासांचं नाव कसं काय? कारण हे सगळे ऋषी व्यासमुनींना आपले गुरु मानायचे. त्यामुळे त्यांच्याकडून हे ज्ञान आलंय म्हणजे त्यांचंच आहे ते, म्हणून त्यांच्याच नावाने हे सगळं लिहिलं गेलं
आणि त्याच्या पाठीमागे एक सायंटिफिक पण बेस आहे, की ज्ञान गुरूंच्याच कडनं आलेलं आहे. शक्ती, बुद्धी, प्रेरणा देखील परमेश्वरानेच दिलेली आहे. माझं काय आहे त्याच्यामध्ये? त्यामुळे भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृती ही मॉडर्न सायन्सपेक्षा एक पाऊल पुढेच आहे कायम, असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे हे सगळं जे मनाला भासतं, जो प्रश्न नचिकेताने विचारला, की हे सगळं संपणार आहे की नाही, तर यमराज म्हणले हो संपणार आहे. आणि त्याच्यातून त्यांनी त्याला जे ज्ञान सांगितलं ते कठोपनिषदाच्या रूपाने आलं. तीच गोष्ट इथे समर्थ सांगतात, की हे मनाला भासलेलं त्या त्या वेळापुरतं तुला त्याच्याशी डील करायला लागेल, पण नंतर फार त्याच्यात गुंतून न पडता परिसंग सोडून सुखी राहावे. संघ या गोष्टीची गंमत अशी आहे, की एखाद्या रुमालाचं जर का आपण उदाहरण घेतलं, तर माझे सद्गुरू स्वामी माधवानंद नेहमी हे उदाहरण द्यायचे, म्हणजे की रुमाल जर का एखाद्या घाणीत पडला, आपला स्वच्छ रुमाल धुवून आणलेला घाणीत पडला, तर आपण तो पटकन उचलतो वरती. काय पडला तर पडू देत, किती वेळ थांबला, की किती वेळ तो पडला तरी पण, आत्ता उचलला काय 2 तासाने उचलला काय, काही फरक पडत नाही, तो आता झालाच आहे घाण, असं आपण म्हणत नाही. याचं कारण का तो जितक्या आपण लवकर उचलू तितकी त्याला घाण कमी लागते, तितके त्याच्यावरती जंतू कमी बसतात. त्या घाणीशी माझ्या रुमालाचा असलेला संपर्क हा मी जर लांबवला तर त्याचा संग रुमालाला तयार होतो. तसंच आमच्या मनाचं सुद्धा आहे, की माझं मन जर का मी नको त्या गोष्टींच्या मध्ये, नको ती गोष्ट, याचा अर्थ माझं कर्तव्य कर्म सोडून एकतर भलती कुठली तरी गोष्ट, हा एक भाग त्याच्यातला. दुसरा भाग म्हणजे अशी गोष्ट की जी माझ्या मनातल्या उपभोग प्रवृत्ती खूप जास्त वाढवेल, अशी कुठली तरी गोष्ट. मी खूप वेळ त्याच्यामध्ये मी किती देणे, त्याच्यामध्ये मी माझी एनर्जी किती खर्च करणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी गोष्ट की जी माझ्या अंतःकरणातला रजोगुण वाढवेल. आणि हे सगळं बॉइल्स डाऊन टू एकच फॉर्म्युला, की अशी गोष्ट की जी मला ध्यानामध्ये अडसर निर्माण करेल. माझं मला आतून कळत असतं, की कुठली गोष्ट मी किती वेळ केल्यामुळे मला ध्यानामध्ये अडसर निर्माण होणार आहे, किंवा माझ्या नामस्मरणाच्या साधनेमध्ये अडसर निर्माण होणार आहे. माझं अवधान तिथे ठेवण्यासाठी रेग्युलर ज्या वेळेला आपण हे करत जाऊ, त्यावेळेला आपल्याला हे हळूहळू लक्षात येतं, की माझं मन हे एकाग्र होण्याकरता जास्त वेळ लागतोय. मी जर का अर्धा तास नामाला बसेन असं मी ठरवलं असेल, तर अर्ध्या तासातलं 25 मिनिटं मी जर का माझं मन आवरण्यातच घालवली, तर मग नंतर ते अवधान ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती फोकस करण्याचे अटेम्प्ट्स करण्याकरता जो वेळ उरतो तो 5 मिनिटाचा असतो. आणि मग त्या 5 मिनिटात लगेच गजर वाजतो आणि माझं नामस्मरणाची वेळ आणि ध्यानाची वेळ संपते. त्यामुळे हा काळ वाढवण्यासाठी आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एक उपमा दिली खूप छान, की आहार तरी सेविजे, की जे युक्तीचे नि मापे मविजे. म्हणजे आहार म्हणजे सगळे इंद्रियांचा आहार. फक्त आहार म्हणजे आपण जे खातो पदार्थ, तो आहार हा तर भाग झालाच, पण सगळ्याच इंद्रियांचा आहार. आहार तरी सेविजे, जे युक्तीचे नि मापे मविजे. युक्ती याचा अर्थ योगाभ्यासासाठी पूरक असं प्रमाण. मी त्या इंद्रियांचा, प्रत्येक इंद्रियाचा एक एक जो आहार आहे, जो मला घ्यावाच लागतो, कारण का मी जिवंत आहे, तर मला जगात वावरायचं आहे, तर प्रत्येक इंद्रिय आपापलं काम करतच असतो. पण त्या आहाराचा प्रकार, त्याचं प्रमाण आणि ते सेवण्याची पद्धत, या 3 गोष्टी जर का आपण कंट्रोलमध्ये आणल्या, तर हळूहळू आपल्याला या योगाभ्यासासाठी आपलं मन तयार होण्यासाठी ते हळूहळू कल्टिवेट होत जाईल. आणि ही विकसित होत जाणारी प्रक्रिया आहे. आणि ही
साधनेसाठीच्या प्रेमातून विकसित होत जाते. साधनेसाठीच्या प्रीतीतून ही गोष्ट विकसित होत जाते, की हे मी आत्ता नाही करणार आहे. या गोष्टीशी मी आत्ता फार वेळ संबंधित नाही राहणार आहे. याचं कारण याचा मला साधनेमध्ये त्रास होईल आणि मला ते नकोय. या उद्देशाने ती गोष्ट जर कंट्रोल केली तर त्याला महत्व आहे. त्यामुळे हा उद्देश आपल्याला समर्थ देतात. साधना कशी करावी हेही सांगतात. व्यवहारात कसं वागावं हेही सांगतात. आणि संघ सोडून सुखी राहण्यासाठी प्रेरणा देखील देतात. त्यानुसार आपण आता थोडा वेळ शांत बसूया. सुरुवातीला 3 वेळा ओंकार आणि मग 10 मिनिटं ध्यान करूयात. हरिओम तत्सत.